कसे आहात? अय्या पडली असते तरी बघितलं. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? काय ऊन आहे देवा, खूप ऊन आहे, खूप ऊन आहे. जाम वैताग आलाय. मी अशी ओढणी घेऊन चालले रस्त्याने, कारण का ना चक्कर यायला झालं होतं. सकाळी नाश्ता करून निघाली आहे घरात ना, मी पोचले बोललीला. ठीक आहे, आता माझा क्लास आहे. आज मी शिकणार आहे फॅब्रिक पेंटिंग. मला फॅब्रिक पेंटिंग किती दिवसापासून शिकायचं होतं. आज मी शिकणार आहे आणि फायनली एक छान असं ड्रॉइंग काढणार आहे ते घालण्यासाठी माझ्यासाठी. ठीक आहे, क्यूट असं. मला खूप इच्छा आहे की तिच्या एका फ्रॉकवरती असं एक फॅब्रिक प्रॉपर असं पेंटिंग असावं आमच्या दोघींचं. बघूया आता कसं निघतं आहे ते. आज शिकणार आहे. आज ना मी घाटकोपरपासून व्हिडिओ रेकॉर्ड करायचं होतं. माझी तब्येत एवढी जरा डाऊन होती ना की मला काही करायची इच्छा नव्हती. आज अजिबात नाही इच्छा मला काही करायची, खरं सांगते मी. मला क्लासला पण यायचं नव्हतं, पण पुढच्या संडेला मे बी क्लासला सुट्टी असणार आहे ना, म्हणून मी आज आली आहे. जाम थकायला झालं आहे, पण आता पट्ट्यापट क्लास संपवायचा आहे म्हणून मी पण आता येते इकडे. मी तुम्हाला लवकरच माझ्या क्लासची टूर करवेल. तुम्ही बघा आमचा क्लास कसा आहे ते. ठीक आहे, इथे 2 मांजरी आहेत. आय डोंट नो काय यार, मला ना मांजरींची खूप भीती वाटते. माहीत नाही, त्यांचे डोळे बघितलेच की भीती वाटते मला. सेकंड, मला किती घाम आलाय बघितलं. अरे हो ना, बल देवा, इतका घाम आलाय. त्यात मी एवढं ट्रॅव्हल करून आले, सॉरी प्रवास करून आले. मी विसरते, मी इंग्लिशमध्ये नाही बोलायला पाहिजे पण मी विसरते. काय करू, मी गधडी आहे मी. जाम आता ऑफिसमध्ये क्लासमध्ये जाऊन बसेल थोडा वेळ. खूप कमी मुली आल्यात. थँक्यू गाईज, बी अ पार्ट ऑफ माय जर्नी. तर आज आहे माझा फॅब्रिक पेंटिंगचा क्लास आणि इथे तुम्ही माझा बघू शकता की आमच्या क्लासमध्ये किती गर्दी आहे. ठीक आहे, जस्ट वेट, मी पाठवते तुम्हाला लिंक. ह्या सगळ्या बायका आल्यात फॅब्रिक पेंटिंगच्या क्लाससाठी. ह्या प्रियंका मॅम आहेत, हे त्यांचे हजबंड आहेत आणि आता ते आम्हाला शिकवणार आहे फॅब्रिक पेंटिंग. हॅलो, आम्ही निघालो क्लासमधनं आणि आमच्या तिघींना पण जाम भुका लागलं. आमची एक मैत्रीण आज आली नाही आहे, गावी गेले पालखीसाठी. हो की नाही जिनल? अशी कधी ती मेन पॉईंटलाच खाडे करते. भक्ती, तुझ्यासाठी हा व्हिडिओ, तू खूप मिस केलंय आज. ठीक आहे, चला आम्ही खातो. मग मी निघताना तुम्हाला प्रॉपर व्हिडिओचा शूट करून दाखवते मी कुठून काय करणार ते. ठीक आहे, चला. तर मी आरीवर्कच्या क्लासवरनं घरी आली आणि घरी येऊन मी जास्त काही काम केलं नाही. आज रिदानचा अभ्यास घ्यायचा होता, त्याची एक्झाम चालू आहे. जे मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं, त्याची एक्झाम चालू होणार आहे, म्हणजे 12 तारखेपासून चालू होणार आहे. सो त्याचाच अभ्यास घेता वेळ गेला, त्याचा काम करून घेतलं आणि आज मी चांगली फॅब्रिक पेंटिंग शिकले. आता करायचं आहे ते प्रश्न पुढचा आहे, बट शिकले मी. आणि हां, म्हणजे त्यांनी सांगितलं काय टेक्निक वापरायच्या, कलर कसे भरायचे आहेत, प्लस बाकीच्या पण गोष्टी आहेत ज्या फॅब्रिक पेंटिंग करताना तुम्ही लक्षात ठेवायला हवं आहे. त्याच्यावरती मी जेव्हा व्हिडिओ बनवेल तेव्हा मी अपडेट करेन त्या माझ्या दुसऱ्या चॅनलवरती. धरोहर महाराष्ट्राची हा एक माझा आरीवर्कचा आणि माझे हँडमेड दागिने आहेत, त्यांचा एक इंस्टाग्राम आयडी आहे. मी टाकेल, माझ्या लक्षात राहत नाही कधी कधी काही गोष्टी टाकायच्या, त्यामुळे मी विसरून जाते. पण प्लीज माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा. दुसरं इंस्टाग्राम अकाउंट आहे धरोहर महाराष्ट्राचे, ज्याच्यावरती मी आरीवर्कचे छोटे छोटे व्हिडिओ टाकते. थोडंसं जमत नाही मला, कारण का रिदानची पण एक्झाम आहे आणि रिथांना पण घरात सारखी असते, त्यामुळे थोडे गोष्टी जमत नाही आहेत मला सध्या तरी त्या चॅनलवरती जास्त अपलोड करायला. पण जसं मला टाईम भेटेल तसं मी अपलोड करत जाते. आणि आमच्या आरीवर्कच्या क्लासेसमध्ये ना जास्त फन यायला लागला आहे. म्हणजे ज्या फ्रेंड्स आहेत माझ्या त्यांच्याबरोबर, म्हणजे वेगवेगळ्या वयाच्या त्या, मी त्यांच्यामध्ये थोडीशी मोठी आहे. माझ्यानंतर एक आहे ती शी इज अराउंड 30, हां, एक आहे जी 25 वर्षाची, एक आहे जी 19-20 वर्षाची. असा आमचा ग्रुप झाला आणि खरंच थोडा डिफरंट ग्रुप आहे. म्हणजे प्रत्येक एज ग्रुपची लोकं त्या ग्रुपमध्ये आहेत. आणि जेव्हा डिस्कशन होतं तेव्हा प्रत्येकाचे पॉईंट ऑफ व्ह्यू वेगवेगळे असतात. जेव्हा आपण ठरवतो की आपण एखाद्या गोष्टीवरती डिस्कशन करणार आहोत, त्या गोष्टीवरती जर तुम्ही डिस्कशन करता तर प्रत्येकाचे वेगवेगळे पॉईंट ऑफ व्ह्यू येतात आणि मग आपल्याला कळतं की दुसऱ्यांची थिंकिंग काय म्हणजे कोण कसा विचार करतं त्या पद्धतीने. आणि हां, या गोष्टी आहेत. तर आज मी जास्त काही केलं नाही आहे ब्लॉगमध्ये. सकाळपासून मला जमलं पण नाही आहे, कारण का एवढा कंटाळा होता ब्लॉग शूट कंटाळा म्हणजे ब्लॉग शूट करता होता, एवढा कंटाळा होता कारण का ना माझा आराम नाही भेटत आहे मला.
मंडे टू सॅटर्डेपर्यंत ऑफिस असतं. फर्स्ट, थर्ड आणि फिफ्थ हाफ डे वर्किंगच असतं. आता सही ह्या महिन्यापासून ह्या हफ्त्यापासून मला सेकंड आणि फोर्थ सॅटर्डे ऑफ भेटणार आहे. तर थोडा आराम करायला तर भेटेल ॲटलीस्ट. पण माझं हे झालं की मी सॅटर्डेला पण आरीवर्कच्या क्लासला जावं, जेणेकरून माझा जेवढा पोर्शन राहिला आहे तेवढा लवकरात लवकर कव्हर होईल. किंवा मग सॅटर्डेला जेव्हा सुट्टी असेल तेव्हा बसून प्रॉपर आरीवर्कचे व्हिडिओज मी अपलोड करत जाईन, जेणेकरून तुम्हाला पण कळेल की काय आहे ते. आणि मी त्यासाठीच इंस्टाग्राम पेज बनवलं आहे, ज्याच्यावरती सगळं अपडेट होत जाईल. म्हणजे मी माझा नॉर्मल इंस्टाग्राम अकाउंट वेगळं ठेवलं आहे आणि आरीवर्कचं वेगळं ठेवलं आहे, जेणेकरून काही कन्फ्युजन नको व्हायला. पण यूट्यूबवरती मी दोन्ही मिक्स टाकणार आहे, कारण का मी एक लॉंग व्हिडिओ बनवते आहे. पण खूप सारे लोक तुम्ही सबस्क्राईब नाही करत आहे. प्लीज असं नका करू. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, एकमेकांना ग्रो व्हायला मदत करा. तुमच्या एक सबस्क्रायबरने तुम्हाला काही म्हणजे इट्स फ्री आहे, तुम्हाला फ्री आहे. पण मला एक मोटिवेशन भेटते की त्याला माझे सबस्क्रायबर लोकांना आवडते, मी काय कॉन्टेंट टाकते, काय करते ते. आणि हे एक चॅलेंज म्हणून मी घेतलं आहे की कारण का ना आपण बघतो एखादी गोष्ट ना, आपण जेव्हा ट्राय करायला जातो ना तेव्हा ते होत नाही, तर आपण मध्येच गोष्टी सोडून देतो. आणि मी पण खूप वेळा असं वाटलं की अरे यार मी करू शकते की नाही करू शकत आहे, काय होईल, किती दिवस मी करेल, कन्सिस्टन्सी किती दिवस राहील. म्हणजे मला पण हे कन्फ्युजन होतं. पण आता मला वाटतं मी ऑलमोस्ट 55 डे माझं व्हिडिओ रोज अपलोड करते आणि मला खरंच खूप आनंद होतो की मी ही एक गोष्ट कन्सिस्टंट ठेवली आहे. मी गोष्टी शिकते, मी नाही असं म्हणत नाही आहे. मी खूप गोष्टी शिकली आहे. मी चॉकलेट्स बनवते, हँडमेड चॉकलेट्स बनवते, परत मी अजून कॅन्डल्स बनवते, परफ्यूम्स बनवते. पण या सगळ्या गोष्टी ना 2 मुलांना सांभाळून, जॉब सांभाळून, घरी काम करून या सगळ्या गोष्टी मला पॉसिबल नाही होत्या. तर आरीवर्कचं हे यासाठी की मला ना स्वतःला आरीवर्कचे क्लासेस सुरू करायचे, कारण का मला ना पहिल्यापासून खूप आवड आहे डिझाईन्सची. तर म्हणजे मी स्कूलमध्ये असल्यापासून मी ह्या डिझाईन शूट बनवत होते ड्रेसेसवरती, स्वतःच्या आणि बाहेरच्या सगळ्या गोष्टींवरती. सो मी डिसाईड केलं की मी आरीवर्कचे क्लासेस घेणार आणि ज्या लोकांना आवड आहे, खरंच डिझाईनमध्ये आवड आहे, त्या लोकांना मी हे शिकवणार. ठीक आहे. थँक्यू सो मच गाईज. हा होता फक्त आजचा ब्लॉग. थँक्यू सो मच. प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, प्लीज प्लीज प्लीज.